पीएम 2 गाड्यांमधून, सीएम बुलेटवर आणि मंत्री चक्क विमानातून। ये बात कुछ हजम नहीं हुई। पीएम 2 गाड्यांमधून, सीएम बुलेटवरून आणि मंत्री चक्क विमानातून। ये बात कुछ हजम नहीं हुई। सीएम विधान भवनात बुलेटवरून आणि त्यांचे मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मात्र फिरतायत विमानातून। खरं तर एकीकडे पीएम मोदींकडून ताफ्यात कपात, सीएम फडणवीस बुलेटवरून विधान भवनात आणि मंत्री गिरीश महाजन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मात्र विमानानं नाशकात। आता प्रश्न असा उरतो की एकीकडे असं दाखवायचं की आम्ही नरेंद्र मोदी यांनी जो संदेश दिलाय तो कसा कृतीतून पाळतोय। खरं तर सर्वात आधी नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशवासियांना संबोधून एक आवाहन केलं की गॅस, डिझेल, पेट्रोल या इंधनांचं बचत करायला हवी आणि ही बचत करताना आपण काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, मग तुम्ही कोणी मेट्रोचा वापर करावा, कोणी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा वगैरे वगैरे। अर्थात नरेंद्र मोदी यांनी असं देशवासियांना सांगितलं आणि मग त्यांचाच ताफा आपल्याला प्रत्यक्षात दिसून आला। मग मात्र सगळ्याच भारतातून नरेंद्र मोदी यांच्यावर या ठिकाणी आगपाकड करण्यात आली। अगदी कालचं स्टेटमेंट सीएम फडणवीस यांचं की नरेंद्र मोदी यांची थट्टा करू नका, अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागली आहेत। आता अर्थातच हे धडकी भरणारं विधान होतं, पण नरेंद्र मोदी यांनी काल प्रत्यक्ष कृतीतून आपला जो गाड्यांचा सुरक्षिततेचा वाहनांचा ताफा आहे त्यात कपात केली। अवघ्या 2 गाड्या, एका गाडीमध्ये ते आणि दुसऱ्या गाडीमध्ये त्यांचे जे काही एसपीजीचे स्पेशल कमांडोज असतील, अशा 2च गाड्या घेऊन ते त्यांच्या घरून थेट त्यांनी जिथं त्यांचं पीएम ऑफिस आहे ते गाठलं। आता नरेंद्र मोदींनी अशी कृती केल्यानंतर आणि या कृतीतून हा इंधन बचतीचा संदेश दिल्यानंतर त्याचं वारं अख्ख्या महाराष्ट्रात फिरणारच की। आज विधान परिषद मध्ये जे नवनिर्वाचित सदस्य या ठिकाणी रुजू होणार आहेत त्यांच्या शपथविधीचा सोहळा होता आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानापासून ते विधान भवनापर्यंत चक्क बुलेटने प्रवास केला। त्यामुळे त्यांनी देखील आपला ताफा तो घरीच ठेवला आणि बुलेटवरून ते विधान भवनात दाखल झाले। आता त्यांच्या जोडीला होते मुंबईचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे आशिष शेलार। दोघांनी हेल्मेट्स घातली होती, स्वतः मुख्यमंत्री बुलेट चालवत होते आणि विधान भवनात गेले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नरेंद्र मोदी यांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश आम्ही तंतोतंत पाळू। आता मोदींचा संदेश इथं सीएम फडणवीसांनी पाळला, पण असे काही वेगळे काही मंत्री वगैरे आहेत का जे खास स्पेशल की ज्यांनी फक्त आणि फक्त विमानातूनच फिरायचं असतं? आता आमचे गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री पण आहेत, जलसंपदा मंत्री पण आहेत आणि त्यांच्या जोडीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण। या दोघांनी काय केलं? या दोघांनी नाशिक विमानतळ गाठलं, पण चार्टर्ड विमानानं, आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेचे नगरसेवक अमोल दिनकर पाटील त्यांच्या दिमतीला म्हणजे स्वागताला। आता प्रश्न असा उरतो की नरेंद्र मोदी स्वतः कृतीतून संदेश देत आहेत की इंधन कपातीसाठी, इंधन बचतीसाठी काय करायला पाहिजे। स्वतः सीएम फडणवीस बुलेटवरून विधान भवनात जात आहेत आणि इंधन बचतीसाठी काय करायचं याचा संदेश देत आहेत, पण इकडे गिरीश महाजन आणि त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मात्र विमानातून फिरत आहेत। आता अर्थात असा प्रसंग दिसल्यानंतर आमदार रोहित पवार हे त्यांना डिवचणार नाही तरच नवल। मग रोहित पवारांनी पोस्ट केली, महाराष्ट्रवासियांनो बघा, आदरणीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनानंतर कशी छान काटकसर सुरू आहे। बहुतेक यांची विमानं हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असावीत। ऑक्सिजनवर उडत असतील तर नाशिकची झाडं आधीच कापली असल्यानं इंधनाची अडचण होऊ शकते, ही बाब मंत्री महोदयांनी विसरू नये। आता
असं डिवचणं रोहित पवारांकडून हे साहजिकच आहे. कारण की एकीकडे मुळात गॅस, डिझेल, पेट्रोल यांची बचत करण्यासाठी आता महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातले मंत्री, आमदार, खासदार इंधन बचत कशी होईल यासाठी आपला ताफा कमी करतायत. दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी ते करून दाखवलं. शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसांनी ते करून दाखवलं. पण या दोघांना मात्र ते अजून जमत नाहीये. अर्थात पीएम मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांनी आपल्या कृतीतून संदेश दिला. त्यांनी मोठ्या गाड्यांचा ताफा, कडक सुरक्षा व्यवस्था बाजूला सारली आणि चक्क बुलेट मोटारसायकलवरून विधान भवनात ते दाखल झाले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करत इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला त्यांनी कृतीतून संदेश दिल्यानंतर मग देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज एक आगळा वेगळा आदर्श समोर ठेवला. फडणवीसांनी नेहमीच्या मोठ्या गाड्यांचा ताफा, कडक सुरक्षा व्यवस्था बाजूला ठेवली आणि चक्क बुलेट मोटरसायकलवर आशिष शेलार यांना बसवून हे दोघेही बुलेटवर विधान भवनात पोहोचले. आता मुळातच पंतप्रधानांनी ते करून दाखवलं, इकडं सीएम फडणवीस यांनी करून दाखवलं. पण अजून असे कितीतरी आहेत जे आम्ही म्हणजे कोणतरी वेगळे, आमचं काहीतरी एक स्टेटस आहे हे दाखवण्यासाठी अजूनही विमानातनं फिरत आहेत. अर्थात या सगळ्या गोष्टींवरून आता महाराष्ट्रात अनेक आमदार, खासदार, नेत्यांनी कोण पायी चालतंय, कोण टू व्हीलरवर चालतंय, कोण इलेक्ट्रिकल बाईक घेऊन जातंय, आणखी आता बरेच काय काय प्रयोग, काय काय तर घोड्यावरनं जात आहेत. म्हणजे सगळेच बरेच प्रयोग होतील. आता याच्यातनं सर्वसामान्यांना तुम्ही हा संदेश देताय की इंधन बचत केली पाहिजे. बरं, तुम्ही किती दिवस बुलेटवरनं फिरणार आहात? तुम्ही किती दिवस घोड्यावरनं फिरणार आहात? तुम्ही किती दिवस इलेक्ट्रिकल बाईकवरनं फिरणार आहात? आणि तुम्ही किती दिवस पायी चालणार आहात? याचं पण आता गणित कळलं पाहिजे. आणि हे फक्त दिखाऊपणा नको. हा दिखाऊपणा करून खरं तर सर्वसामान्य माणसाला आता असा प्रश्न पडलाय, सोनं खरेदी करायचं का नाही? तर त्याच्यावर पुन्हा वेगळा टॅक्स लावला, बोंबला, लग्न सराई चालू, सोनं खरेदी करायचं हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला. आता गाड्या घरात आहेत, चालवायच्या का नाही? कारण की मुळातच इंधन बचत करायची आहे म्हणून. बर, काम करायचंय पण घरात बसून, वर्क फ्रॉम होम असं सांगितलंय. पोरांच्या शाळा आता थोड्या काही दिवसांमध्ये सुरू होतील, पण ऑनलाईन घ्या असं सांगण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना आमचे मंत्री संत्री मात्र चक्क विमानाने फिरतायत. आता तिकडे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की परदेश दौरे मंत्र्यांचे असतील ते सगळे बंद केले जातील, ताफा अर्ध्यावर आणला जाईल असे कडक आदेश देण्यात आलेत. इतकंच नव्हे तर स्वतः मुख्यमंत्री, बाकीचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या देखील थेट निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. आता यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा फडणवीसांनी म्हटलंय की ज्या काही बैठका असतील त्या बैठकीला समजा मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील तर ती ठीक आहे, पण इतर जे जिल्ह्यांमधून त्या ठिकाणी अधिकारी बैठकीला येणं अपेक्षित असतं त्यांनी मुंबईला आता यायची गरज नाही. या बैठका व्हीसीद्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाणार आहेत. आता असा संदेश या सगळ्या मोठमोठ्या नेत्यांनी दिला आहे. पण अजूनही आमच्याच मंत्रिमंडळातले मंत्री मात्र विमान प्रवास कसा होईल आणि कसा आम्ही विमानातून उतरून आमचं स्वागत होईल यावरच भर देत आहेत. अर्थात गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांनी 2 दिवसांपूर्वी मोदींनी दिलेला संदेश आणि काल प्रत्यक्ष कृतीतून दिलेला संदेश जरी लक्षात घेतला असता तरी विमानानं जायची त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका दाखवली नसती. पण करणार काय? सवय आहे, सरकारचा पैसा आहे, सर्वसामान्य माणसांच्या टॅक्समधून मिळालेला पैसा आहे, आपलं काय जातंय. पण एवढं नक्की आहे या सगळ्या प्रकारामध्ये हे सगळे मंत्री, आमदार, खासदार काही दिवस या गोष्टी पाळू शकतील. पण त्या सर्वसामान्यांचं काय जे आजही अनवाणी संपूर्ण देशभरात ज्यांच्या पायात चपला सुद्धा नसतात ते फिरतात, कामं करतात. आजही अनेक जण असे आहेत जे आपल्याकडं गाड्या नाही आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात, तासनतास उन्हात थांबतात, पण त्या ठिकाणी बस येत नाही. त्यासाठी काय? आजही अनेक जण असे आहेत, अहो इंधन सोडा, ज्यांच्या घरात खायला तेल मिळेना आज त्याच तेलात कपात करावी असं सांगितलं जात आहे. ही सगळी परिस्थिती का ओढवली गेली? का तहान लागल्यावर विहीर खोदायची ही सवयच लागून गेली आहे.
याचं उत्तर आता याच दिखाऊपणा करणाऱ्या मंत्र्यांनी द्यायला हवं. कारण तुम्ही आज काल परवा उद्या वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून कामावर जाण्याचा संदेश द्याल, पण सर्वसामान्यांना त्यांच्या रोजीरोटीसाठी, त्यांचं कुटुंब चालवण्यासाठी हे रोज करायचंय. याआधीही करत आलोय, आताही करतायत आणि यापुढेही करत राहतील. त्याचं काय? द्या उत्तर. तुम्हाला काय वाटतं? पाहत रहा LS मराठी.